सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी हे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून मुक्त करा. सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात सुरेंद्र नेब यांचं आमरण उपोषण सुरू. सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी या ठिकाणी गेल्या 8 ते 18 वर्षांपासून काही अधिकारी आणि कर्मचारी ठाण मांडून बसलेले आहेत. या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून करोडोंचा भ्रष्टाचार सुरू आहे. अशा भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून त्यांची विभागाबाहेर बदली करण्याच्या मागणीसाठी सुरेंद्र नेब देशमुख यांनी नांदेड सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता यांच्या कार्यालयासमोर गुरुवारी 22 जानेवारी रोजी उपोषणास सुरुवात केलेली आहे. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील रहिवासी असलेल्या सुरेंद्र नेब यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या कचाट्यातून सार्वजनिक बांधकाम विभाग परभणीला मुक्त करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी प्रतिनियुक्ती, तात्पुरती नियुक्ती, अतिरिक्त कारभार अशा नियुक्त्या करून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले असून मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप उपोषणकर्ते नेब यांनी केलेला आहे. वरील प्रकारच्या नियुक्त्या करण्यास विरोध असतानाही अधीक्षक अभियंता नांदेड अशा नियुक्ती का करतात असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणी कारवाई करून शिस्तभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्ते नेब यांनी केली आहे. लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले, परभणी. लोकनायक न्यूज